श्री अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्तपणे ओम गंग गणपतये नमः। पहिला गणपती श्री मयुरेश्वर, दुसरा श्री सिद्धिविनायक, तिसरा श्री बल्लाळेश्वर, चौथा श्री वरदविनायक, पाचवा श्री चिंतामणी, सहावा श्री गिरिजात्मज, सातवा श्री विघ्नहर आणि आठवा श्री महागणपती। यात्रेची सुरुवात आणि सांगता श्री मयुरेश्वर मंदिरात। श्री अष्टविनायक यात्रा शास्त्रोक्तपणे कशी करावी हा सांगणारा हा सुंदर असा व्हिडिओ पूर्ण पहा। अष्ट म्हणजे 8 आणि विनायक म्हणजे गणपती बाप्पा, विघ्नहर्ता, शुभारंभाचे दैवत। ही यात्रा महाराष्ट्रातील 8 स्वयंभू गणपती मंदिरांना भेट देते, जे प्राचीन कथांमध्ये अनेकदा उल्लेखलेले आहेत। ग्रामदेवता कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्यानंतर अष्टविनायक यात्रेला निघण्याआधी घरातील देवतेंना नमस्कार करावा, एक श्रीफळ आपल्यासोबत घेऊन जावे आणि अष्टविनायक यात्रेतील प्रत्येक मंदिरात हे श्रीफळ आपल्यासोबत ठेवावे आणि गणरायांचा आशीर्वाद घ्यावा। चला तर मग सुरुवात करूया अष्टविनायक यात्रेला। गणपती बाप्पा मोरया। पहिला गणपती म्हणजे श्री मयुरेश्वर। मयुरेश्वर किंवा मोरेश्वर गणपती हे अष्टविनायकातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते। हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव नावाच्या गावी भीमा नदीच्या काठी वसलेले आहे आणि गणपतीचं वाहनसुद्धा इथे मोर असल्याचं मानलं जातं। देवस्थानचा इतिहास, या मंदिराचा उल्लेख गणेश पुराणात सापडतो। कथा आहे की एकदा सिंधू नावाचा राक्षस ब्रह्मदेवाकडून वर मिळवून त्रस्त करीत होता। त्याचा संहार करण्यासाठी भगवान गणपतीने मयुरावर आरूढ होऊन युद्ध केले आणि त्याचा पराभव केला। कथाविशेष, भगवान शंकरांनी येथे तप करून गणरायांचे दर्शन घेतले। संत मोरेश्वर मोरया गोसावी यांनी या ठिकाणी गणेशाची उपासना केली। मंदिर वैशिष्ट्ये, मंदिराचे बांधकाम काळ्या दगडापासून असून याला 4 प्रवेशद्वार आहेत। मंदिराच्या आसपास 50 पेक्षा अधिक गणरायांच्या मूर्ती आहेत। गर्भगृहात मुख्य मूर्ती स्वयंभू स्वतः प्रकटलेली मानली जाते। मोरगावचे मंदिर अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ व शेवट इथेच करतात। इथे कसे पोहोचावे? पुणेपासून सुमारे 60-70 जवळपास किलोमीटर अंतरावर आहे। बसेस, खासगी वाहन किंवा टॅक्सीने सहज इथे पोहोचता येते। हजारो भाविक दररोज इथे येतात। गणपतीची कृपा मिळवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातून विघ्ने दूर करण्यासाठी मयुरेश्वराचे दर्शन हे शुभ मानले जाते। गणपती बाप्पा मोरया। आणि आमचा अनुभव सांगायचा झाल्यास आम्ही तिकडे पोचलो आणि आम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटलं। आमची ही अष्टविनायक यात्रा पहिल्यांदाच होती। पूर्ण परिवारासोबत आपण ही यात्रा करायला प्रारंभ केला आणि भगवंताने आम्हाला तिकडे महाप्रसादाचा लाभसुद्धा दिला। हो, आपण जर तिकडे दुपारी किंवा रात्री पोचला तर तिकडे आपल्याला महाप्रसाद घेता येतो। हा होता श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर। आता वळूया दुसरा गणपती। दुसरा गणपती म्हणजे सिद्धिविनायक गणपती, सिद्धटेक येथे। सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती हे अष्टविनायक यात्रेतील दुसरे स्थान आहे। हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले आहे। गणेशाला येथे सिद्धिविनायक म्हणून पूजले जाते, कारण इथे त्याची उपासना केल्यावर साधकाला सर्व सिद्धी, शक्ती व यश प्राप्त होतात असा श्रद्धावानांना विश्वास आहे। मोरगाववरून सिद्धटेक हे जवळजवळ 60 किलोमीटर। पुराणकथेनुसार भगवान विष्णू यांना एकदा मदन राक्षसाचा वध करायचा होता। त्यासाठी त्यांना महाशक्ती मिळावी म्हणून त्यांनी इथे गणपतीची तपश्चर्या केली। त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन गणेशांचे त्यांना वरदान मिळाले आणि म्हणून इथे गणेशांचे नाव सिद्धिविनायक झाले, जो भक्तांना सिद्धी देतो। मंदिर वैशिष्ट्ये, इथली मूर्ती दुर्लभ आणि
एकमेव डावी सोंड असलेली स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूस सिद्धी व रिद्धी आहे. करहा नदीचे सुंदर दृश्य आणि डोंगराकडे संपूर्ण यात्रेला एक आध्यात्मिक स्पर्श देतो. सिद्धिविनायक नमस्तुभ्यं सिद्धार्थप्रददायक सिद्धिबुद्धी प्रदातार वंदे सिद्धिविनायकम. गणेशांच्या या रूपांचे दर्शन घेतल्याने मानसिक स्थैर्य, यश आणि श्रद्धा वाढते. श्री सिद्धिविनायक देवाय नमः. शास्त्राप्रमाणे अष्टविनायक यात्रा करतेवेळी तिसरा गणपती म्हणजे श्री बल्लाळेश्वर गणपती पाली रायगड येथे. सिद्धटेकवरून पालीला जाण्यासाठी 200 किलोमीटरचं अंतर आहे, जे 4 तासात पूर्ण करता येते. पालीला पोचल्यानंतर परंपरेनुसार श्री ढुंडीविनायक गणपतीचं दर्शन घ्यावे आणि नंतर श्री बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घ्यावे. श्री बल्लाळेश्वर गणपती पाली रायगड येथे. अष्टविनायक गणपतीच्या 8 पवित्र मंदिरांपैकी एकमेव मंदिर आहे जे भक्तांच्या नावावर ओळखले जाते. बल्लाळ. पौराणिक कथा. पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहायचा. तो गणेश भक्त होता आणि मित्रांसह गणपतीची पूजा करत असे. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना संतापून बल्लाळला झाडाला बांधून टाकले. उपाशीपोटी वेदनांनी त्रस्त असतानाही बल्लाळ गणपती बाप्पा म्हणत राहिला. गणरायांची भक्ती करत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान गणपतीने त्याला मुक्त करून वर दिला. तुझ्या भक्तीने मी भारावून गेलो आहे. आजपासून मी तुझ्या नावाने ओळखला जाईन. श्री बल्लाळेश्वर. मंदिर वैशिष्ट्ये. मूर्ती डावी सोंड असलेली, रिद्धी सिद्धीसह लोखंडाच्या गजामागे सुरक्षित ठेवलेली. मूर्ती शेंदूर लेप केलेली असून नयनरम्य. मंदिराचा गाभारा सूर्याच्या प्रकाशानुसार रचना केलेला, त्यामुळे विशिष्ट काळी सूर्यकिरण थेट मूर्तीवरती पडतात. श्री बल्लाळेश्वरांची स्तुती. जय बल्लाळेश्वर गणराया, संकट दूर तू कराया. भक्तांसाठी धाव घेता, सदैव स्मरण तुझं होता. श्री बल्लाळेश्वर देवाय नमः. महाप्रसादाचा लाभ इथेही आम्हाला मिळाला. श्री अष्टविनायक यात्रेतील पहिला दिवस झाला आणि रात्र आली आणि त्याच रात्री आम्ही निघालो महडला. यात्रेतील 4था गणपती श्री वरदविनायक. वाटेत खूप पाऊस, जोराचा वारा, विजांचा गडगडाट आणि एका ठिकाणी रस्ता समजेना. काही वेळ तिकडे थांबलो, भगवंताला स्मरण केलं आणि काही वेळातच पुढे एक स्कूटर स्वार एका वळणावरून पुढे गेला आणि आम्ही त्याच्या मागोमाग निघालो आणि पुढे जाऊन आम्ही पोचलो महाडला, श्री वरदविनायक मंदिराकडे. त्यावेळेस आम्हाला वाटलं की स्वतः गणपती आले असतील आमच्या मदतीला किंवा त्यांनी एखाद्या भक्ताला पाठवले असेल. गणपती बाप्पा मोरया. महड येथील वरदविनायक हे अष्टविनायकेतील 4थे स्थान आहे. वरद म्हणजे आशीर्वाद आणि विनायक म्हणजे गणपती, म्हणजेच जे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ते वरदविनायक. येथील पौराणिक कथा. महर्षी ऋषभदेव यांचा पुत्र गृस्मद याने येथे गणपतीची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने दर्शन दिले आणि वर दिला की या स्थळी माझं वास्तव्य असेल आणि जो येथे येईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मंदिरासमोरील पवित्र कुंडात स्नान केल्यावर पवित्रता मिळते असा समज आहे. मंदिराची स्थापना 1802 वर्षी पेशव्यांचे मंत्री श्री रामजी महादेव भिडे यांनी केली. गर्भगृहात स्वयंभू गणेश मूर्ती आहे. भक्तांना मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे. अष्टविनायकातील हे एकमेव अशी जागा. मुंबईपासून सुमारे 65 किलोमीटर, पालीपासून 25 ते 30 किलोमीटर. निकटचे स्थानक खोपोली, नागोठणे. पुणे व कोकणातून रस्ता व रेल्वेने सहज पोचता येते. भक्ती परंपरा. येथे नवस बोलणे आणि पूर्ण झाल्यावर दर्शन घेऊन नारळ हार अर्पण करण्याची प्रथा आहे. गणपतीला वऱ्हाड लावणं, मनोकामना बोलून जाणं ही खास श्रद्धा आहे. मोदक व तिळाचा लाडू नैवेद्य म्हणून प्रिय मानला जातो. आरती व स्तोत्र.
जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. सर्व कामना सिद्ध करतो जो, वरद विनायक तो श्री गणराय. जवळच एक सुंदर असं दत्त मंदिर आहे आणि जवळच भक्त निवास आहे. भक्त येताना मनातील सर्व इच्छा गणपतीसमोर मांडतात आणि पूर्ण झाल्यावर दर्शन घेऊन नवस फेडतात. वरद विनायक महड म्हणजे भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा गणपती. सत्यश्रद्धेने आलेला भक्त रिकाम्या हाताने परत जात नाही अशी श्रद्धा आहे. गणपती बाप्पा मोरया. श्री वरद विनायक देवांचा विजय असो. मोठ्या बॅनर्सवरती स्तुती आणि स्तोत्र इथे वाचायला मिळते. अष्टविनायक यात्रेपैकी 5वे स्थान हे थेऊरला श्री चिंतामणी गणपती. थेऊर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर मुळा मोठा नदीच्या तीरावर एक शांत व पवित्र गाव. देवतेचे विशेषत्व. श्री चिंतामणी गणपती हे चिंतेपासून मुक्त करणारे गणपती म्हणून प्रसिद्ध आहेत. पौराणिक कथा. या ठिकाणी चिंतामणी नावाचा एक रत्न जे मनातली कोणतीही इच्छा पूर्ण करत असे महर्षी कपिल यांच्याकडे होते. भद्रसूर नावाचा राक्षस कपिल ऋषींची सेवा करून ते रत्न लुबाडून नेतो. त्यामुळे ऋषींच्या विनंतीवरून गणपती प्रकट होतात व भद्रसुराचा वध करतात. ते रत्न परत देतात व ऋषी ते परत न घेत गणपतींच्या मणीत ते समाविष्ट करतात. म्हणून गणपतीला चिंतामणी असे नाव लाभते. महत्त्वाचे दिवस. गणेश चतुर्थी व भाद्रपद महिन्यातील उत्सव. अंगारकी संकष्ट चतुर्थी हाही मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. प्रवास सूचना. पुणे शहरातून बस, खाजगी वाहन किंवा रिक्षाने इथे पोचता येते. इथे आलेल्या भक्तांच्या चिंता श्री गणराय स्वतः हरवून घेतात. दुपारी इथे महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो लेण्याद्रीला. जय श्री चिंतामणी गणपती. अष्टविनायकापैकी 6वे स्थान श्री गिरिजात्मज गणपती लेण्याद्री. लेण्याद्री हे गाव जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात आहे. हे स्थान शिवनेरी किल्ल्याच्या जवळ असून मुसळधार डोंगर रांगेत वसलेले एक निसर्गरम्य स्थळ आहे. लेण्याद्री म्हणजे लेण्यांमध्ये असलेले, म्हणूनच हे गणपतीचे एकमेव गुफा मंदिर आहे. देवतेचे विशेषत्व. श्री गिरिजात्मज गणपती हे गिरिजा देवी म्हणजेच देवी पार्वती यांच्या आत्मज म्हणजेच पुत्र म्हणून ओळखल्या जातात. हे अष्टविनायकांपैकी एकमेव स्थान आहे जे डोंगरात खोदलेल्या लेण्यात आहे. पौराणिक कथा. देवी पार्वतीने कठोर तप करून श्री गणरायांची स्तुती केली आणि इथेच त्यांनी गणपतीस पुत्र रूपात प्राप्त केले. म्हणून या ठिकाणी गणेशाला गिरिजात्मज म्हणजेच गिरिजेचा आत्मज असे नाव मिळाले. श्री गणपती इथे बालरूपात असून त्यांच्या मूर्तीमध्ये निरागसता व बाललीलांचा भाव दिसून येतो. मंदिर स्थापत्य. मंदिर शिला गुफांमध्ये कोरलेले आहे. जवळपास एकूण 307 पायऱ्या आहेत. ही गुफा बौद्धकालीन आहे व कालांतराने गणेश मंदिरात रूपांतर झाली आहे. मंदिरात कोणताही खांब नाही. संपूर्ण गुफा एकाच दगडात कोरलेली आहे. ही वास्तुकलेची मोठी कमाल मानली जाते. मूर्ती गुफेच्या आत आहे. मूर्तीचे सोंड डावीकडे आहे. श्री गिरिजात्मज देवाचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते. मंदिराच्या समोरून पाहता निसर्गाचं नयनरम्य सुख आपल्याला घेता येतं. महत्त्वाचे दिवस. गणेश जयंती, माघ शुद्ध चतुर्थी, संकष्ट चतुर्थी, गणेश चतुर्थी. या दिवशी इथे खूप गर्दी असते. ही एकमेव गुफेतील अष्टविनायक मूर्ती असल्याने भाविक इथे दृढ श्रद्धेने नवस मागतात. बालरूप गणेशाचे दर्शन मन प्रसन्न करणारे असते. जय श्री गिरिजात्मज गणपती. गणपती बाप्पा मोरया. मंदिराकडे पोचण्यासाठी पायऱ्या आहेत आणि एखाद्याला जमत नसेल तर पालखीची सोयसुद्धा तिकडे आहे. देवदर्शनासाठी पायऱ्या चढून जाण्यास जास्त मजा येते, नाही का? प्रवास सूचना. जुन्नरपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पुणे ओझर नारायणगाव मार्गे पोहोचता येते. पार्किंगची सुविधा खाली आहे व वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. थेऊरवरून लेण्याद्री इथे जाण्यासाठी
104 किलोमीटर अंतर आहे, जे 2 ते 2.5 तासात पूर्ण करता येते. लेण्याद्रीवरून पुढे ओझरला, आणि लेण्याद्री ते ओझर हे जवळजवळ 15 किलोमीटर आहे. अष्टविनायक यात्रेतील 7वे स्थान श्री विघ्नहर गणपती ओझर. ओझर हे गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे. नारायणगावपासून सुमारे 8 किलोमीटर आणि लेण्याद्रीपासून अगदी जवळच म्हणजे 15 किलोमीटर. विघ्नहर हे मंदिर कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. देवतेचे विशेषत्व: इथे गणपतीला विघ्नहर असे म्हणतात, कारण इथेच गणपतीने विघ्नासूर नावाच्या दैत्याचा नाश केला होता. तो राक्षस सर्व यत्न, शुभकार्य, साधना यात विघ्न आणत होता आणि ह्या राक्षसाचा वध केला. यावरून गणरायांचे नाव विघ्नहर्ता झाले. पौराणिक कथा: एकदा इंद्राने विघ्नासूर या राक्षसाला पाठवले. तो सर्व धार्मिक कार्यात विघ्न आणू लागला. त्यानंतर देवांनी गणपतीची प्रार्थना केली. गणपतीने विघ्नासुराचा पराभव केला. विघ्नासुराने परत कधीच कोणत्याही शुभकार्यात विघ्न न आणण्याची प्रतिज्ञा केली. त्यावेळी गणपतीला विघ्नेश्वर हे नाव मिळाले. मंदिर स्थापत्य वैशिष्ट्ये: विघ्नहर मंदिरात पेशवे काळातील सुंदर स्थापत्य शैली दिसते. मंदिरात एक सुंदर दीपमाळ, 2 द्वारकोष्ठ व प्राचीन राजवाड्याची भिंत आहे. गर्भगृहातील गणपतींची मूर्ती डाव्या सोंडेची, मोदक व दंड धारण केलेली असून डोक्यावर सोनेरी मुकुट आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस नदीकाठी नयनरम्य परिसर आहे. महत्त्वाचे दिवस: विघ्नेश्वर यात्रा माघ महिन्यातील कृष्ण पक्षात फेब्रुवारी दरम्यान, गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रवास सूचना: पुणे ते ओझर सुमारे 85 किलोमीटर, लेण्याद्री ते ओझर जवळपास 15 किलोमीटर. विशेष श्रद्धा: या गणपतीच्या दर्शनाने सर्व प्रकारचे विघ्ने दूर होतात, म्हणून विवाह, गृहप्रवेश, व्यवसाय आरंभ यासारख्या शुभ कार्यांपूर्वी इथे दर्शन घेण्याची परंपरा आहे. जय श्री विघ्नहर गणपती. गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक यात्रेतील 8वा गणपती श्री महागणपती रांजणगाव. रांजणगाव हे गाव पुणे नगर महामार्गावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. श्री विघ्नहर गणपती ओझर येथून श्री महागणपती रांजणगाव 65 किलोमीटर आहे. देवतेचे विशेषत्व: इथे विराजमान असलेले श्री महागणपती हे सर्वात शक्तिशाली आणि पराक्रमी रूप मानले जाते. महा म्हणजे महान आणि गणपती म्हणजे गणांचा अधिपती, म्हणजेच संपूर्ण सृष्टीवर नियंत्रण ठेवणारा शक्तिमान श्री गणराय. पौराणिक कथा: त्रिपुरासूर नावाचा राक्षस 3 नगरे निर्माण करून त्यात राहू लागला. तो देवांना त्रास देऊ लागल्यावर श्री महादेवांनी त्याचा नाश करण्याचे ठरवले. पण श्री गणरायांची पूजा न करता युद्धास गेले, त्यामुळे यश मिळाले नाही. नंतर त्यांनी गणरायांची पूजा करून परत युद्ध केले व ते यशस्वी झाले. त्याच महाशक्तिमान गणेशाला महागणपती असे म्हणतात. मंदिर स्थापत्य व वैशिष्ट्ये: मंदिर पेशवेकालीन स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. संपूर्ण मंदिर भक्कम दगडापासून बनवलेले आहे. गणेश मूर्तीची सोंड डाव्या बाजूला, डोळ्यांमध्ये तीव्र तेज आहे. गर्भगृहाच्या मागे एका भिंतीत एक गुप्त मूर्ती आहे, जी 8 हातांची आणि अत्यंत भव्य आहे. याला महागणपती मूर्ती म्हणतात, जी विशेष प्रसंगीच दिसते. महत्त्वाचे दिवस: गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, मंदिर यात्रा, कार्तिक शुद्ध पक्ष व इतर अनेक उत्सव इथे मोठ्या थाटात साजरे होतात. इथे श्री महादेव मंदिर आहे, तसेच श्री दत्त मंदिर सुद्धा आहे. अष्टविनायक यात्रेतील प्रत्येक मंदिरात महाप्रसाद घेता येतो, तसंच इथेही. विशेष श्रद्धा: या ठिकाणी दर्शन घेतल्याने शत्रूंचा नाश, भीती दूर होणे, शक्ती व यश प्राप्त होणे असा भक्तांचा विश्वास आहे. उद्योगधंद्याच्या वाढीसाठी मोठे निर्णय घेण्यापूर्वी इथे दर्शन घेण्याची परंपरा आहे. जय श्री महागणपती. गणपती बाप्पा मोरया. असे 8ही गणपतींचे दर्शन घेऊन झाल्यानंतर
पुन्हा पहिला गणपती श्री क्षेत्र मोरगाव येथे श्री मयुरेश्वर मंदिरात जाऊन संकल्प पूर्ण करावा. यात्रा पूर्ण झाल्यावरती प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण करावा व संपूर्ण परिवार, जवळचे नातेवाईक, शेजारी यांनाही प्रसादाचे वाटप करावे. असे म्हणतात की अष्टविनायक यात्रा करतेवेळी इतर ठिकाणी जाऊ नये. श्री गणरायांच्या भक्तीत लीन होऊन भक्तिभावाने अष्टविनायक यात्रा पूर्ण करावी. यात्रेदरम्यान रात्री राहण्यासाठी व आंघोळ वगैरे करण्यासाठी प्रत्येक मंदिराजवळ मंदिराचे किंवा प्रायव्हेट गेस्ट हाऊस आहेत, तेही माफक दरात. दुपारी व रात्री अतिशय चांगला महाप्रसाद घेता येतो. ही फक्त यात्राच नसून एक आत्मिक रूपांतरणाची प्रक्रिया आहे. ही यात्रा केवळ किलोमीटर मोजणारी नसते, ही एक मनाच्या परिवर्तनाची वाट आहे. प्रत्येक मंदिर काहीतरी शिकवते. श्री मयुरेश्वर नम्रता, श्री सिद्धिविनायक विश्वास, श्री बल्लाळेश्वर भक्तीची ताकद, श्री वरदविनायक संयम, श्री चिंतामणी चिंता निवारण करणारे किंवा समर्पण, गिरिजात्मज शिस्त, विघ्नहर धैर्य, श्री महागणपती आत्मबल. प्रत्येक ठिकाणी आपण आपला अहंकार मागे ठेवतो आणि गणपती बाप्पा आपल्याला सर्व काही देऊन टाकतात. सुख, शांती, समाधान, श्रद्धा आणि आशीर्वाद. शेवटी एवढंच, तुम्ही प्रवास गाडीने करा वा पायी, तुम्हाला मंत्र माहीत असोत वा नसो, हे लक्षात ठेवा. खरी अष्टविनायक यात्रा तेव्हाच सुरू होते जेव्हा डोळे मिटता, हात जोडता आणि मन आत वळतं. गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील विघ्न दूर करो, लाभ देवो आणि अंतःकरण शुद्ध करो. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही एकदा तरी अष्टविनायक यात्रा अवश्य करा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.